इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझे नमस्कार. मास्टर्स, एक अद्भुत ध्यान आणि अद्भुत ध्यानाची यात्रा आपण आज अनुभवणार आहोत. चला तर मग आपले चष्मे अगदी हळूवारपणे बाजूला काढून ठेवू, सरळ बसू. ज्यांना बसता येत नसेल त्यांनी झोपलं तरी चालेल. खूप जर बेड रिडन किंवा त्रास होत असेल तरची गोष्ट, नाहीतर एरवी सरळ बसला तर खूप छान होईल. एकदम शांतपणे, हळुवारपणे. या 8 दिवसात आपल्यात खूप फरक पडलाय मास्टर्स. आपण जे डीप मेडिटेशन घेतलंय तर ते नेमकं आपल्याला कसं वाटतंय, काय होतंय आपल्या आयुष्यात, एक कलाटणी देणारं, अद्भुत कलाटणी देणारं हे ध्यान 8 दिवसात आपण घेतलेलं आहे. अनेकांना अनेक अनुभव आलेले आहेत. पर्सनली आपण मला आपले मेसेजेस पाठवत आहात. मी अत्यंत आभारी आहे आपल्या प्रतिसादाबद्दल आणि आपल्या प्रयत्नाबद्दल. असेच अविरत प्रयत्न आपले असू देत आणि विश्वास असू देत. पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देते आणि आजच्या यात्रेला, ध्यानाच्या यात्रेला सुरुवात करते. आपले चष्मे आपण बाजूला काढा. आशाताई किंवा स्वाती, आपण जर आपले कॅमेरे उघडले तर फार बरं होईल. सगळ्यांना 100% मिळावं असं मला हृदयापासून वाटतं. ऋषलीताई, एकदम शांत व्हावं मास्टर्स, एकदम शांत आणि सहज. आज ब्रह्मांडातील संपूर्ण ऊर्जा आपल्याला त्याच्याशी कनेक्ट होता येते. कनेक्ट व्हा मास्टर्स. फक्त श्वासाने आपण कनेक्ट होतो आहोत. श्वास थोडासा रोखून धरा. कनेक्शन आपोआप होईल. एकदम शांत होत चला मास्टर्स. एकदम शांत, एकदम स्थिर. श्वास आत घ्या, मणिपूर चक्रापर्यंत. मी पूर्णपणे या ध्यान प्रक्रियेशी जोडलेला आहे. जी काही नकारात्मकता आहे ती संपूर्णपणे निघून गेलेली आहे. श्वास बाहेर. पुन्हा श्वास भरून घ्या आणि पावलात जा. आपले पावलं, तळपाय, टाचा, पोट, वरचा भाग, एडी, दोन्ही पोटऱ्या, गुडघे, मागचे, पुढचे, बाकी दोन्ही बाजूंचे शांत आणि शिथिल होतात आहेत. आपल्या मांड्या, मूलाधाराची जागा, संपूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर.
आज या क्षणी आपण सूर्यदेवाच्या ऊर्जेशी एकरूप झालेला आहात. मूलाधाराच्या केंद्रस्थानी लक्ष द्यावं. ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात सगळा आनंदच मावळलाय असं वाटतंय की मी फक्त दुःख भोगतोय. फक्त प्रयत्न आणि प्रयत्न, बाकी काहीच नाही. नेमकं असं का व्हावं याचं उत्तर मूलाधार चक्र देतं. प्रत्येक प्रयत्नामागे अपयश का, नाराजी का, वेदना, पीडा, का संपत नाहीत या गोष्टी? मास्टर्स, हे लक्षात घ्या की मूलाधार चक्र जितकं ऍक्टिव्हेट कराल तितक्या या गोष्टी सहजपणे दूर होतील. संपूर्ण ऊर्जेला महसूस करत चला. आपल्या प्रत्येक बोलण्यात मी मी आहे का? मी केलं, मला येतं, मी हुशार, मला समजतं, माझं घर, माझी मुलं, माझं वाहन. या मीला आज ड्रॉप करायचंय मूलाधारात. मूलाधाराच्या केंद्रस्थानातून हा मी ड्रॉप करायचंय. म्हटलं तर तसं मी काय मी ड्रॉप केलाय केव्हाच, पण आपल्याही नकळत आपण सातत्यानं मीच स्मरण करतो. यशाच्या मार्गाकडे जायचं असेल तर या मीला ड्रॉप करूया. संकल्प करावा, हे परमेश्वरा, मी अतिशय हृदयापासून तुझा ऋणी आहे. मी कृतज्ञ आहे. तुझ्या अविरत कृपेमुळे मला सारं सारं मिळालेलं आहे. सुख, शांती, संपत्ती, समृद्धी, संपूर्ण आरोग्य, चांगली माणसं, चांगले विचार, चांगलं ध्यान, सारं तू माझ्या उंजळीत भरभरून टाकलेलं आहेस. आराधनाचं हे माध्यम तू उघडलंयस. सगळं सगळं श्रेय तुला.
आणि तूच रोज नवीन नवीन गोष्टी माझ्यापर्यंत पोचवतोयस. कसं विसरू देवा, हे सारं तुझंच. पूर्णपणे समर्पण त्यांच्या चरणावर. आपण ज्यांना मानता त्या गुरूंच्या, त्या देवाच्या वा देवीच्या. मास्टर्स, या क्षणी आपल्या आज्ञा चक्रातील स्पंदन बदललेली आहे. त्याची अनुभूती आपल्याला येते आहे. आणि ही स्पंदन गोलाकार आहेत. महसूस करा, जे काही आहे ते परमेश्वराचे आहे. आणि तोच घडवून घेतोय, करवून घेतोय आपल्याकडून. हा देहही परमेश्वराचा, या देहातला श्वासही परमेश्वराचा. स्पंदन आणखीन वाढलीये आज्ञा चक्रामध्ये. आणि ज्या काही सुख होतात ते, हे परमेश्वरा, त्या कळत नकळतपणे माझ्या हातून घडल्यात रे. या सगळ्या गोष्टींसाठी मला क्षमा. कधी कधी चांगल्या गोष्टींसाठी मी आडकाठी आणलीये. उगाच वक्तव्य करून बसलोय. हे दयाघना, मला क्षमा. मास्टर्स, याची स्पंदन आपल्याला कानाजवळ जाणवते. कानाजवळ एक सर्कल तयार होत आहे. एक तिसरा संदेश मास्टर देतात आहेत, की चांगल्या गोष्टी कोणी करत आहे आणि त्याच्यासाठी आपण त्याला थांबवतोय किंवा मिसगाईड करतोय, व त्या गोष्टीचा अपप्रचार करतो आहोत. मास्टर, ती स्पंदनं आपल्या मानेमध्ये निर्माण झाली आहे.
संकल्प करावा. कळत नकळतपणे मी जर चांगल्या गोष्टी कुणी करत असेल तर त्याला परावृत्त केलंय वा त्याचा अपप्रचार केला आहे. नको तितक्या गोष्टी माझ्याकडून चघळल्या गेल्या आहेत. तर हे परमेश्वरा, मला क्षमा कर. पाठीच्या मागे याची स्पंदन जाणवते. रिलीज करा. खूपदा आपले पूर्वग्रह दूषित असतात आणि आपण समोरच्या माणसाला भरकटायला लावतो. असं जर काही झालं असेल तर मला क्षमा करा. सहज शक्य असतं आपल्याला कोणाला मदत करणं, पण जाऊ दे, भोगू दे त्याला त्याच. असं जर माझ्याकडून झालं असेल तर मला क्षमा करा. ही स्पंदनं पुन्हा पाठीमध्ये जाणवते. डाव्या आणि उजव्या बाजूचं जे मोठं हाड असतं पाठीचं तिथे. गुडघ्यात एका माऊलीच्या कळा येतात आहेत. तेव्हा लक्षात घ्या, जर कुठे कळा येत असतील तर तुमचं ते रिलीज होत आहे. एकदम शांत, एकदम स्थिर, एकदम खूप गोष्टी ड्रॉप होतात त्या मास्टर्स. आपल्यातला मीपणा तो या क्षणी पूर्ण ड्रॉप करा. आपल्या मूलाधार चक्रातून मी मदत केली पण मला तसा रिस्पॉन्स नाही मिळाला. तो राग, मी बोलले त्याच्याशी बोलली पण त्यानं ओळखही नाही दाखवली. तो राग, ही मीच आहे ना, मीच आहे. मीच का करायचं?
ठेका घेतलाय का? तो मी. माझ्याच वाट्याला भोग येतात अशा चुकीची विधानं करणारी मी. दुःख मलाच का हे विचारणारी मी. मी 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 आणि मी. हा मी आज या क्षणी मूलाधाराच्या केंद्रस्थानातून ड्रॉप करा. तुम्हाला स्पंदन मूलाधारात जाणवतील. जळजळ होईल, आग होईल, दुखेल. अगदी हळुवारपणे इतक्या मोठ्या प्रमाणात ही स्पंदनं वाढलेली आहे कारण आपण आपले तीनही चक्र केवळ या मी मुळे खराब केलेले आहेत. एका माऊलीच्या पावलाला प्रचंड मुंगा आल्यात. डाव्या पावलाला. तिनं पाऊल सरळ करा. आपण जितकं मी करतो तितके तितके क्लेश आपल्या वाट्याला येतात. आणि हा मी इतका आत गेलेला आहे की तो हळूहळू आता इथून सुटतोय. याची अनुभूती आपल्याला येत असेल. तिथे थोडा खिचाव जाणवेल. थोडं दुखेल. कळत नकळतपणे आपण लग्नाच्या बाबतीत अनेकांची लग्न होऊ नये यासाठी मागच्या जन्मात प्रयत्न केले होते. तिथं मिसगाईड केलं होतं. त्यासाठी क्षमा मागा मास्टर्स. हृदयापासून क्षमा मागा. आज या जन्मी आपल्याला त्रास होतोय लेकरांची लग्न जुळवण्यात. स्पंदन गुडघ्यात जाणवतील. हे परमेश्वर क्षमा कर. एवढंच मी विनवणी करते रे. करतो रे. मागच्या जन्मीचे कर्म लेकर आणि आपण घेऊन आलो आहोत. तू येथून मार्ग दाखव. आता सगळं चांगलं वेळेच्या वेळेला घडू दे रे. त्यांच्या आयुष्यात त्यांना योग्य जोडीदार मिळू दे. त्यांचं कल्याण होऊ दे.
पुढचं भविष्य आम्हाला बघायचंय रे. हे परमेश्वर, तुझी असीम कृपा होऊ दे. आपल्या मुलाधारात स्पंदनं बदलली आहेत. जी मुलं मुली लग्नाला तयार नाहीयेत, कुठल्या ना कुठल्या कारणानं, ती मुलं मुली आज या क्षणी आपण ब्रह्मांडीय ऊर्जा त्यांना पोचवतो आहोत. नाही नाही म्हणणारी मुलं आणि मुली या क्षणी त्यांचे विचार, आचार, मनस्थिती पूर्ण सकारात्मक झालेली आहे. फील करा मास्टर्स, आपली मुलंच अशी असतील, मुली असतील, घरात आजूबाजूला कोणी असतील, त्यांच्याही साठी प्रार्थना करा. केवळ स्वतःसाठी नाही, त्यांचे मित्रमैत्रिणी सगळ्यांना योग्य जोडीदार मिळाले आहेत, सगळ्यांचं चांगलं होतंय, कल्याण होतंय. जी जी स्वप्न आपण बघत आहात ती ती सगळी सार्थ करतात आहेत. या मीला ड्रॉप करा आणि मुलांना आशीर्वाद द्या. कळत नकळतपणे जर आपल्याकडून या चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा करा. आम्ही स्वतःला क्षमा करतो आहोत. आम्ही सगळ्यांना क्षमा. आपल्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू. थँक यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू. थँक यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू. थँक यू. आपल्या मुलांना, मुलींना जो नवरीचा किंवा नवऱ्याची वेशभूषा आहे त्याच्यात बघा.
दोनाचे 4 हात झालेत म्हणून आशीर्वाद द्या. त्याच्या पाठीवर शाबासकी द्या. त्याला घट्ट किंवा तिला घट्ट मिठी मारा. आपला हात, आपल्या लेकराचा हात, आणि कल्पना करा त्या अनुरूप जोडीदाराचा हात आपल्या जोडीदाराच्या हातासकट महसूस करा. इथे 4 हात आहेत. आपण, आपला जोडीदार आणि आपल्या मुलांचा, मुलीचा जो कोणी जोडीदार आहे तो. त्या हातांवर आपल्या उजव्या हाताने टॅप करा. आपल्या डोळ्यात आसू आली आहेत ती हळूच टिपा आणि आशीर्वाद द्या. ज्या मुलाचं आणि सुनेचं आपल्याशी जमत नाहीये त्यांनाही आपण आशीर्वाद द्या. हे सांगून की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आहात. सन्मान देता आहात. मी आपली ऋणी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ती मुलं जी आई वडिलांना सोडून दुसरीकडे विरहड थाटून राहतात आहेत, कुठेतरी फसवणूक झालेली आहे, तरी माझं मागच्या जन्मीचं कर्म होतं म्हणून आज या क्षणी ही बाब माझ्या आयुष्यात घडली. या क्षणी मी तुमची दोघांची क्षमा मागते आणि क्षमा करते. या क्षणी गुडघ्याच्या थोडं खाली 4 बोट खाली स्पंदन बदलतील. तिथून ते रिलीज करा. रिलीज, रिलीज, रिलीज. जी काही नकारात्मकता होती ती आलसियांच्या अग्निसमुद्रात विसर्जित झाली आणि त्याचे रूपांतर प्रकाशामध्ये झालेलं आहे. मास्टर्स, याची डीप प्रोसेस आपण अहम ब्रह्मास्मी मध्ये घेणार आहोत. हा तर पहिला भाग होता, झलक होती.
अजून याच्यावर काम करणे आहे. हा संदेश बाबाजींचा. एकदम शांत, हृदयापासून आशीर्वाद द्या. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वात सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वासरं, पशु, पक्षी, धरणी माता सगळे आनंदित आहेत, सुखी. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मला वाटतं या ध्यानाची मास्टरनी इथे बसली की ते करवून घेतात. हे जे आहे ते सगळं समर्थ चरणी अर्पण. बाबा, या माध्यमातून आपण आलात, सगळं आपल्या शरणी अर्पण करते आणि मोकळी. इदम नमः, इदम नमः, इदम नमः. तुम्ही बोलू शकता मास्टर्स. हात वर करा. रोहिणीताई, हँड रेस करा कोणाला बोलायचं. किरणताई बोलायचंय का? म्यूट आहात तुम्ही. खूप छान ध्यान झालं. स्पंदन सगळे जाणवत होती मला, पाठीमध्ये, कानामध्ये, आज्ञाचक्रामध्ये. खूप बरं वाटलं. बोलू का ताई? बोला ताई. आत्मवंदन ताई, छान झालं ध्यान आजचं. खूप सुंदर. खूप मुलांना आशीर्वाद दिलेत. आपल्या सगळ्या ह्याच्यातून मुलांना ऊर्जा मिळते ध्यान माध्यमातून. खूप सुंदर, छान वाटलं. धन्यवाद. हॅलो ताई, बोलायचं होतं. बोला ना, बोला. हा, ऋताताई आहेत ना? आज आहे. आज आज ताई आहे. बाबांना आज बाबांना 13 दिवस पूर्ण झाले. आज 13वा दिवस आहे बाबांचा. तर मी म्हटलं त्यांच्यासाठी आपल्या प्रार्थना करू. हा त्यांच्यासाठी प्रार्थना करू. प्रार्थना करू 2 मिनिटं. शेवटी प्रार्थना करूया. जिथे कुठे बाबा असतील, श्रद्धेय श्री वामनराव देशपांडे, त्यांच्यासाठी आम्ही सगळेजण हृदयापासून प्रार्थना करतो. राघवेंद्र स्वामींची, ज्ञानेश्वर माऊलींची, समर्थांची कृपा त्यांच्यावर अविरत बरसते. ते त्यांच्या कृपेनं प्रकाशाच्या मार्गात उच्च स्तरावर आहेत. बाबा प्रकाशाच्या साम्राज्यात ते आहे.
जिथे कुठे तुम्ही असाल तिथे खूप आनंदी राहा, मजेत राहा. आता तुमच्या मुखातून साक्षात माऊली ऐकतील आणि ही ऊर्जा, हे ज्ञान आमच्यापर्यंत पोचतंय. धन्यवाद. तुमचे आशीर्वाद, तुमची कृपा आमच्याकडे अशीच असू दे, अशीच बरसू दे. आपल्यासाठी हीच हृदयापासून प्रार्थना. थँक्यू. जय श्री. तर ते मला बोलायचंय. अं, छान झालं ध्यान आजचं, खूप सुंदर होतं, खूप डीप होतं. आणि अं, तुम्ही जे आम्हाला सुरक्षा कवच घालता ना, ते इतकं इतकं जरुरी आहे ना, आणि इतकं सुंदर आहे ना, त्याचा खूप वेळा अनुभव येतो. बरेच वेळा खूप सारे इन्सिडेंट्स होत असतात आजूबाजूला, पण वी आर ऑलवेज सेफ. तर खूपच खूपच थँक्यू फॉर दॅट. कारण 2-3 दिवसापूर्वी बाजूला चोरी झाली. इवन तो आम्ही पण घरात नव्हतो, पण आम्ही सेफ राहिलो. ही कदाचित तुम्ही दिलेल्या कवच असलेल्याचीच कृपा आहे. मी मुद्दामून शेअर केलं हे, म्हणजे ते पण सेफ आहेत. त्या आजी एकट्याच राहतात 83 वर्षाच्या, आणि त्या पण बाहेर गेल्या होत्या, आणि फक्त चोरीच झाली. आजीला काही झालं नाही, हे लकीली. पण इवन दो आमच्या घरी पण आम्ही कोणी नव्हतो, लकीली आम्हाला काही कोणाला काही झालं नाही. एक तुमच्या सुरक्षा कवचाचाच परिणाम मला वाटतो नक्कीच, की त्याच्यामुळेच आम्ही एवढे सेफ असतो. हम्म. आणि आधी 2-3 महिन्यापूर्वी ते समोर पण झाली, म्हणजे असंच समोर झाली होती, तर तेव्हा पण आम्ही सेफ राहिलो. असं बरेच वेळा अनुभव येतो की बाजूला इन्सिडेंट होत असतो, पण आपण त्यातून वाचतो. तर हे कदाचित त्याच कवचामुळे आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद त्याच्यासाठी. आणि थँक्यू फॉर स्पेसिफिकली शेअरिंग. सांगते, हे माझ्यासाठी नाही, म्हणजे ॲज अ सून मी खूप हॅपी आहे. पण ताई, तुम्ही जसं सासूची बाजू मांडता, तसं माझी इच्छा आहे की एकदा सुनांची पण काही असे असतात त्या खरंच सासवांमुळे सफर होतात. सो आय एम ब्लेस्ड. ऑफकोर्स मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण अशा माझ्या काही मैत्रिणी आहेत त्या खरंच खूप बेकार सफर करत असतात. आणि त्या म्हणजे खूप प्रयत्न करत असतात की कोप अप करायच्या, पण त्यांना मिळत नाही तेवढं रिटर्न. सो जसं आपण सासवांसाठी सेफ करतो, तसं आपण जर सुनांसाठी केलं तर असं मला वाटतं. म्हणजे खरंच माझ्या खूप काही खास मैत्रिणी आहेत, आणि त्यांना खूप म्हणजे खूपच सफर करावं लागतं, जस्ट बिकॉज ऑफ मदर इन लॉ, फादर इन लॉ, वॉट एव्हर. तर म्हणून मला असं वाटलं की मी आज तुम्हाला हे सांगावं की तुम्ही जर असं त्यांच्यासाठी पण असं, म्हणजे त्या अटेंड करतात आपलं ध्यान, पण त्या ह्या वेळेत नसतात मोस्टली. आफ्टर द ध्यान करतात किंवा नंतर रेकॉर्डेड करतात, पण मला माहिती आहे त्या खूप बिकट सफर करतात. सो अगर आपण करू शकलो तर आपण नक्की ठेवू पुढच्या शनिवारी. फक्त मला आधी आठवण करून देशील, सगळ्यांपर्यंत हे ध्यान जरूर पोचव, आणि त्यांना निश्चितच मदत मिळेल. नक्की. अशा सूचना खूप छान वाटतात, नवीन काहीतरी की त्याचा उपयोग आणखी कोणाला होऊ देत. असं मास्टर इतक्या जणांची मुलं मुली लग्नात आहेत, पण आज कोणी बोलत नाहीये का, कोणी अटेंड नाही केलंय? मला याच्यावरून कल्पना नाही. हा हा ताई, ध्यान खूप छान झालं आणि स्पंदनं पण जाणवली. म्हणजे स्पंदनं तुम्ही गुडघ्याच्या खाली जेव्हा म्हणालात, तेव्हा हा. ती स्पंदनं जाणवली आणि पायातून निघून पण गेलं. हे ध्यान माझ्यासाठी पण होतं हे मला कळलं. नक्की नक्की उपयोग होईल. धन्यवाद ताई. वेलकम. चालेल का रोहिणीताई? हो 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 ताई. थँक्यू. जय श्रीराम.